महाराष्ट्राने देशाला जगाला अनेक कलाकार दिले. त्यातला अग्रक्रमाने घ्यावं असं एक नाव म्हणजे वासुदेव गायतोंडे. त्यांची अमूर्त चित्र आहेत, पण आज ती कोट्यवधीत विकली जातात. तर या चित्रांवर चिन्ह प्रकाशनने एक पुस्तक काढलं होतं, अंक काढला होता, आणि त्या अंकाचं आता एक पुस्तक झालंय. ते इंग्रजीमध्ये भाषांतरित करतायत आणि त्यासाठी आपल्याकडे चिन्हचे आहेत सतीश नाईक आणि अनुवादिका शांता गोखले. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. आता कला म्हणजे मला वाटतं की टाइम्सपासून तुम्ही कला संपादक म्हणून करता, तेव्हा चित्र हा काही तुमच्यासाठी नवीन विषय नाही. पण गायतोंडे म्हटल्यावर मी थांबते. म्हणजे थोडासा विक्षिप्त स्वभाव म्हणूया आपण. अनेक कलाकार किंवा अनेक पत्रकार, चित्रकार त्यांच्या दाराशी जाऊन दारावरून ते घरात असताना विनमुख परत आलेत. मग अशा वेळी तुम्हाला त्यांचा वेळ कसा मिळाला आणि तुमची कशी त्यांची ओळख झाली? नाही, गायतोंड्यांची माझी ओळखच नाही आहे, त्यांच्या चित्राशी आहे ओळख. ते वैयक्तिक आमची काही तोंड ओळख देखील नाही आहे, कारण ते मुंबई सोडून लवकरच दिल्लीला सेटल झाले. हां, आणि दिल्लीचं माझं दिल्लीशी वाकडं. आणि ते का बरं? असंच मला हवा नाही आवडत म्हणा, काय जे आहे ते. आणि मग चित्रांबद्दल तुम्हाला त्यांच्या काय वाटलं असं की करावं? चित्र म्हणजे ते जितकं पाहावं तितकं त्यातून आणखीन मिळत जातं. आणि हे अर्थात मला वाटतं ते स्वतः अमूर्त ह्या शब्दाला त्यांचा विरोध होता. पेंटिंग बरं, चांगलं, वाईट एवढेच त्याचे वर्ग आहेत. त्यात हे मूर्त ते अमूर्त हे ते मानत नव्हते, पण आपल्याला सोयीचं जातं. आणि मग बरं आणि वाईट हे ठरवण्याचे निकष काय सांगता येतील तुम्हाला? ते आम्ही क्रिटिक्स ठरवू. ते तुमच्या मनाचे राजे थोडक्यात. नाही, असं नाही. थोडंफार लोकमत सुद्धा असतं, थोडं एक त्या कलेचा एक इतिहास असतो, त्यातून काही नव्या मूव्हमेंट्स घडत जातात. तर त्या प्रत्येकाची चौकट वेगळी असते. तुम्ही एका प्रकारचं पेंटिंग दुसऱ्या चौकटीत टाकून त्याविषयी बोलू नाही शकत. त्याची एक त्याचा इतिहास आहे, त्याच चौकटीत ते पाहावं लागतं. तर असे अनेक अत्यंत वस्तुनिष्ठ अशी तत्व आहेत. अगदीच आमची मर्जी नाही, पण एकूणात तुम्ही जर पाहाल तर अगदी नावाजलेले क्रिटिकसुद्धा वेगवेगळी मतं दर्शवतात एखाद्याच पेंटिंगविषयी. तर त्यात कारण मग ते तेवढं वस्तुनिष्ठ असू शकत नाही. तुम्ही कलेच्या बाबतीत नसताच, कारण तुमचा वैयक्तिक प्रतिसाद हा फारच महत्त्वाचा असतो. तुम्हाला काही वाटतं का त्यांच्या चित्रावर कुणाचा प्रभाव आहे, कुणाच्या चित्रकलेचा प्रभाव आहे असं तुम्हाला जाणवलंय? नाही, अगदीच नाही. त्यांची सगळी चित्र प्रामाणिक वाटतात? प्रामाणिकता आहेतच, त्यात दुमत नाहीच आहे. ते प्रामाणिक काम करण्यासाठीच त्यांचं सगळं आयुष्य वेचलं त्यांनी. मी म्हणेन की हे चित्र मी आहे, हा पूर्ण त्यांचा प्रवासच होता. आणि सध्या शेवटी ते पोचले तिथे. आणि अनेक चित्रकारांना, कोणत्याच कलाकाराला ते शक्य होतंच असं नाही. कारण सते शेवटी तुमच्याकडे जो कसब असतो तोही कमी पडू शकतो. ह्यांच्याकडे ते सगळंच होतं. विचार होता, कसब, कलेबद्दलचा विचार सगळंच होता. सतीशजी, मी तुमच्याकडे येते. चिन्ह नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळं युनिक करत असतं. गायतोंड्यांना हात घालायची तुम्हाला केव्हा आणि कसं वाटलं, का वाटलं? नाही, खूप मोठा प्रवास आहे हा. म्हणजे 50 वर्ष झाली त्याला. 1974 साली मी ज्यावेळी जे.जे.मध्ये प्रवेश घेतला तेव्हा भिंतीवर मला एक पेंटिंग दिसलं आणि ते हिरव्या कलरचं पेंटिंग होतं, ऑलिव्ह ग्रीन. आणि ते बघून मी अतिशय प्रभावित झालो. म्हणजे मला हे आवडलं की अरे आपल्याला हेच करायचं आहे आणि इथूनच पुढे आपल्याला जायला पाहिजे असं मला कुठेतरी त्यावेळी वाटलं.
इतका त्याचा प्रभाव होता की त्यांची जी मराठीमध्ये सही होती देवनागरीमध्ये तशीच मी मराठी नंतर करू लागलो आणि मग ती आतापर्यंत तशीच करतो. इतका त्याचा प्रभाव पडला मला. आणि मग तिथून मी त्यांची माहिती जमायला सुरुवात केली. त्या काळात आताच्यासारखं बटन दाबलं का सगळं बसाबस बाहेर येतं तसं नव्हतं. त्यामुळे जुन्या वृत्तपत्रांचे विक्रेते किंवा जुन्या नियतकालिकांचे अशा किंवा रस्त्यावर मिळणारी पुस्तकं असं करून आम्हाला सगळी माहिती गोळा करावी लागली. आणि मग ती माहिती गोळा करता 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 मला एक वेगळाच छंद जडला. तो म्हणजे मी भारतीय चित्रकलेचं डॉक्युमेंटेशन केलं 100 वर्षाचं संपूर्ण. आणि त्याच्यामध्ये गायतोंड्यांचं हे का महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यात असं झालं की गायतोंडीदिवशी तरी काही माहिती मिळत नव्हती. सगळं असं बंदिस्त आणि काही कळत नव्हतं त्यांच्याविषयी. पण मग असं झालं एका वर्षी 89 किंवा असं काहीतरी वर्ष असावं, रुचीने एक अंक प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र डेंगळेंचा एक लेख प्रसिद्ध केला. त्या लेखानं मला खूप माहिती मिळाली आणि मग खरे गायतोंडे कळले. कारण डेंगळे हे जवळजवळ 10 वर्ष दिल्लीला होते आणि त्या काळात संध्याकाळी रोज गप्पा मारायला भेटत असत दोघेही पती पत्नी आणि गायतोंडे. आणि तो लेख मराठीतला सर्वोत्कृष्ट लेख आहे चित्रकलेवरचा असं माझं मत आहे. आणि तेव्हा मला असे दरवाजे किलकिले झाले. त्यानंतर मग प्रितीश नंदी यांनी एक मोठा इंटरव्ह्यू त्यांचा प्रसिद्ध केला विकलीमध्ये. त्याच्यातून गायतोंडे आणखीन कळले. आणि मग प्रमोद गणपती नावाचे एक चित्रकार आहे दिल्लीतले, त्यांनी एक छान मुलाखत घेतली. त्याच्यातून खरे गायतोंडे समजले. आणि मग हळूहळू मी ते सगळं जमवलेलं वाचत गेलो, त्याच्यातून आधी उलगडत गेलं. पण 2001 साली ज्यावेळी गायतोंडे गेले तेव्हा मात्र काही आलं नाही कुठल्याही वृत्तपत्रात किंवा काही बातम्या आल्या नाहीत. त्याने मी थोडासा हर्ट झालो. तुमचीही भेट झाली नाहीच म्हणजे? नाही, कधीच प्रयत्न केला तुम्ही? नाही, प्रयत्न नाही केला. एक म्हणजे मला असं वाटतं कलावंतांपासून लांबच राहावं. म्हणजे ते आपल्या जागी असावे आणि आपण आपल्या जागी. मीही कलावंत आहे पण मला असं वाटतं की लांबूनच बघितलेलं बरं आणि अंतर असावं. आणि म्हणजे जवळ जायची काही गरज नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, तुम्ही त्यांच्या कामावर प्रेम करता, पुरेसं आहे तेवढं. आणि गायतोंड्यांविषयी अतिशय भीती होती मनात की हे काय करते आणि काय नाही. म्हणजे माझी एक मैत्रीण जी एका मोठ्या चित्रकाराची पत्नी होती, तिला काहीतरी आपल्या नवऱ्यावर पुस्तक लिहायचं होतं आणि मग त्यासाठी गायतोंडेंना भेटायचं होतं. म्हणून तिने कोणाची तरी परवानगी घेतली, वेळ घेतली आणि गायतोंडेंबरोबर मुलाखत ठरवली. पण ज्याने ती मुलाखत ठरवली त्याने 1 तासाचा फरक करून दोघांनाही वेळा सांगितल्या. आणि मग जेव्हा ही तिथे गेली त्यावेळी गायतोंडेंनी अक्षरशः दरवाजा ढाणकन बंद करून टाकला आणि ती म्हणली मी जवळजवळ कोलॅप्स झाले खाली. तर ह्याच्यामुळे भीती वाटायची त्यांची काही. आणि मी नाही जाऊ शकलो खरं तर. कारण 97मध्ये म्हणजे त्यांच्या शेवटच्या 3 वर्षाआधी त्यांच्या ज्या हे होत्या काय म्हणतात त्याला पार्टनर, त्यांचं नाव ममता सरन, त्या मुंबईला आल्या होत्या. आणि मग त्यांनी माझ्याकडून काही कात्रणं घेतली. म्हणजे मी जे जमवलं तर त्यांना कुणीतरी समजलं की माझ्याकडे कात्रणं आहेत. तर मी म्हटलं तुम्ही पुस्तक लिहिताय ती घ्या तुम्ही जरूर. आणि त्या ते घेऊन गेल्या. तेव्हा त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही या गायला, तुला भेटायला आवडेल. बरं. पण दुर्दैवाने मी त्यावेळी खूप बिझी होतो कशात तरी आणि नाही जमलं ते. म्हणजे ते राहून गेलं. खरं तर खूप वाईट वाटतं त्याचं. नाही, मी तिथे येते किंवा एखादा मजकूर आपण दुसऱ्या भाषेत जेव्हा भाषांतरित करतो तेव्हा त्याला दोन्ही म्हणजे अनुवादकाला दोन्ही भाषांची संस्कृती अवगत असायला हवी, त्याचं आकलन असायला हवं. म्हणजे तुम्ही तेव्हा कंटेंट ड्रायव्हरचं काम करत असता आणि दुसऱ्या संस्कृतीतल्या माणसांना पूर्णपणे अनभिज्ञ असतं. मग तेव्हा कंटेंट ड्रायव्हरचा तुमचा अनुवादकाचा प्रवास काय असतो आणि काय करत असतो तो नक्की नेमकं? हा अत्यंत आनंददायक प्रवास होता हा. आणि होता होई तो मला वाटतं एकही अपवाद नसावा. मी ज्या पुस्तकांचं भाषांतर केलं आहे ती त्यांच्या प्रेमात पडून त्याशिवाय करण्यात मला तरी अर्थ नाही वाटत. कारण भाषांतरातून तुम्हाला ना पैसा मिळतो ना नाव मिळतं. आपलं बिहाइंड द सीन्सचं काम असतं ते. आणि प्रेम नसेल तर ते कशासाठी करायचं. तर ह्या ग्रंथ मी पाहिला. ह्यांच्या असोसिएट एडिटर आहेत मंजिरी ठाकूर, त्या आमच्याजवळ राहतात. तर
त्यांनी ठेवला होता ग्रंथ आणि मला म्हणाले तुम्ही कराल का भाषांतर. आणि अर्थात माझ्याकडे नेहमीप्रमाणे भरपूर होतंच काम इतर माझं लेखन वगैरे. तर म्हटलं नाही बुवा वेळ नाही. त्या म्हणाल्या मग कोणाकडे जाऊ आम्ही. मग 2-3 नावं मी सुचवली. तर ते त्यांना काही जमलं नाही. त्या एका वर्षाने परत आल्या आणि म्हणाल्या आता वेळ आहे का. आणि नव्हताच. मग त्यांनी हळूच पुस्तक काढलं आणि नुसतं असं माझ्या समोर ठेव, काही बोलल्या नाही, नुसतं पुस्तक ठेवलं. मी ते उचललं, कव्हर पाहिलं, चाळलं, चित्र पाहिली आतली आणि मी म्हटलं करते की मी करतेच. असा तो माझा छोटासा प्रवास पुस्तकाकडे. आणि त्यानंतर मग एकदा काम हाती घेतलं की मग सवयीप्रमाणे बाकी सगळंच मागे पडतं. मग त्याला झोकून देऊन ते केलं काम. पण खूप चॅलेंजिंगच होतं ते काम. मी तुमच्याकडे येते. तुम्ही एक छोटा अंक काढला होता मला वाटतं, मी तो अंक वाचलाय गायतोंडेंवर. अच्छा, मी 3 अंक काढले होते. अच्छा, 2001 साली त्यावेळी वारले त्याच दिवाळीत आम्ही काढला, दुसरा 6 मध्ये काढला आणि तिसरा 7 मध्ये काढला. 7 मध्ये या 3 अंकांचं सगळं पॅकेज म्हणजे हे हा ग्रंथ. आणि मग हे अनुवादाचं काम कशासाठी घेतलं? कोणाकडून प्रस्ताव आला की मागणी आली? नाही, मागणी वगैरे काही नाही. हे कोणी येत नाही याच्यासाठी. असं काही, हे सगळं तुमच्या हौसेसाठी तुम्ही करायचं असतं, बाकी काही नाही याच्यातून. 4 पैसेही मिळत नाहीत, उलट कर्जबाजारी व्हायची वेळ येते. हे काहीतरी करायला पाहिजे होतं असं वाटलं, आतून कुठून तरी वाटलं. कोणीच कसं करत नाही, मग आपण करायला पाहिजे म्हणून आम्ही अंक काढले. अंक काढल्यानंतर पुस्तकं काढायला कोणी पुढे येईना. खरं तर त्यांची पेंटिंग कोट्यवधी रुपयाला जात होती, आत्ता अलीकडे 49 कोटीला गेलं. मग ते जे विकत घेतात किंवा जे विकतात त्यांनी हे करायला पाहिजे होतं खरं. ते त्यांनी केलं नाही म्हणून माझ्यासारख्या छोट्या माणसावरती करायची वेळ आली आणि आम्ही ते केलं चॅलेंज म्हणून. मॅम तुमच्याकडे येते मी. म्हणजे तुमचा अनुवादाचा प्रवास जाणून घेतल्यानंतर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही अत्यंत लहानपणी म्हणजे 80 वर्षांपूर्वी जेव्हा मुली शिकत होत्या अर्थात, पण शिकून जेव्हा परदेशात जातात आणि इंग्रजीत अभ्यास करतात आणि पुन्हा मुंबईतही येतात, तर हा तुमचा जो प्रवास आहे तो काहीसा मला तत्कालीन स्त्रिया किंवा तत्कालीन मुलींशी विसंगत वाटतो. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? विसंगत होताच. ते माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं, ते मी साकार केलं. म्हणजे त्यांनी केलं माझ्यातर्फे. त्यांना एक इंग्लिश एकूण शिक्षण पद्धतीविषयी आदर होता आणि त्यांना वाटलं की त्यात मी, माझी धाकटी बहीण, आम्हाला त्याचा फायदा मिळावा. हे लादलं गेलंय का तुमच्यावर? नाही, माझ्यावर माझ्या आईवडिलांनी काहीच लादलं नाही, कधीच नाही. शेजारी बसवून असं असं मला करायचं आहे, तुला काय वाटतं, असे आमचे संवाद होते. आणि म्हटलं मला का नाही आवडणार, का नाही आवडणार. माझ्या बरोबरीच्या मुली तेव्हासुद्धा त्यांचे आईवडील विचार करू लागले होते, कुठे मिळतंय का स्थळ वगैरे. त्यात मला मुळीच रुची नव्हती. इंग्लंडला जायला मिळतंय, जावं. मी आनंदाने गेले, खूप तिथला जे अनुभव घ्यायचे सर्व घेतले. पण नंतर माझ्या वडिलांचे गरा कामत मित्र होते, ते पटकथा लिहित असत आणि बाकी साहित्यात त्यांचा खूप वावर होता. मी त्यांना भेटायला गेले होते सहज. आणि मी इंग्लंडहून परत येऊन तोपर्यंत काहीतरी 25 तरी वर्ष झाली असतील. तर ते म्हणाले, एक तुला सांगतो पुन्हा, जे तुझ्या बापाला सांगितलं होतं, मुलींना परदेशी शिक्षणासाठी पाठवणं हा शुद्ध मूर्खपणा होता त्यांचा. पण म्हटलं काका,
त्यातून मग मी आले आहे, त्यांनी केलं. आता माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं सांगा. बरोबर. ते जाऊ दे म्हणाले. पण हरकत नाही, तुम्ही स्थळाचा विषय काढलाय आता, तर मी थोडं पुढे येते अजून की हाथी कांडा हा तुम्ही मला वाटतं अरुण खोपकरांसोबत काम केलंय. म्हणजे माझं एक वय, अल्लड वय उतरून गेल्यानंतर एका प्रगल्भ वयात जेव्हा एखादी स्त्री काही सक्षम निर्णय घेते तेव्हा त्याच्या मागे केवळ भावनिक पार्श्वभूमी नसते. मग यावेळी तुम्ही काय विचार केलेला? म्हणजे ही पटकथा का लिहिली आणि त्यांच्यानंतर अरुणन सरांसोबत तुम्हाला का राहावंसं वाटलं? आई बरं, ही कथा मी सांगितलेली आहे लेखी. अच्छा. हां, त्यात आपण जायला हरकत नाही. तुम्ही कथा का लिहिली त्याच्याबद्दल सांगा. ते सांगते. काय आहे की तोपर्यंत अरुण डॉक्युमेंटरीज करत होता आणि कुठेतरी त्यांच्यावर थोडं सर्वच चित्रपटकारांवर एक प्रेशर असतं की डॉक्युमेंटरी ही काय हा खरा चित्रपट नव्हे, हां फीचर फिल्म तू कधी करणार असं असेल काहीतरी. पण त्याच्या बोलण्यात सतत येत असे की करायची. मग मी टाइम्स सोडलं. त्यास मलाच म्हटलं की आता करत का नाहीस तू. मग प्रत्येकाला आपला विषय हवा असतो, त्यात नाही तर शिरू शकत नाही. तर काय, तर तो लहानपणापासून मनाट वाचायचा, सतत वाचायचा. आणि त्यांनी मला एकदा एक कथा सांगितली होती की त्यांच्या जवळ कुठेतरी एक रद्दीवाला ज्याच्याकडे सेकंड हँड पुस्तकं पण असायची तो असायचा आणि त्याच्याशी याची खूप गट्टी होती. तर म्हणून माझ्या डोक्यात तो विषय आला की लहान मुलगा वाचनाला वाहिलेला आणि एक रद्दीवाला आणि त्यांची मैत्री. तिथून ती मग पटकथा सुरू झाली. ओके. तुमचं लेखन पाहता किंवा अनुवाद पाहता, म्हणजे रेटा तुमचं पहिलं मराठी पुस्तक किंवा स्मृतिचित्राचा तुम्ही अनुवाद केलाय. आता स्मृतिचित्रे म्हटल्यावर ते खूपच त्या काळातली संस्कृती आहे. ते मराठीत आता वाचतानाही असं वाटतं की किती मोठा काळ आपण लांघून गेलो. तर स्त्रियांविषयी तुमचं लेखन मला एकंदर वाटतं की तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणावर करता. त्याबद्दल काय, म्हणजे नक्की कशामुळे? एक तर काय आहे की माझ्या विशीत वगैरे एकूण उलथापालथ झाली. स्त्रियांच्या विचारात फेमिनिझम ची जोरदार लाट आली होती आणि त्याचं वाचन आणि पुष्कळ ग्रुप्स होते बायकांचे. तिथे चर्चा होत असत, नाटकं, काय अनेक कार्यक्रम असायचे. त्यात पण मी सहभागी होते. माझ्या लक्षात आलं की मला कधीच ही बंधनं नव्हती. मला ज्या प्रकारे वाढवलं, माझे आई वडील दोघेही उदारमतवादी होते. त्यामुळे वडिलांनी म्हटलं होतं अरे मुलीच असाव्यात, मुलगे असले तर ठीक आहे पण मुली असणं फार चांगलं ह्या मताचे. तर मला ती बंधनच कधी वाटली नव्हती. पण म्हटलं आपण फक्त आपला विचार नाही करू शकत. इतर सर्वसाधारण बाई ह्या बंधनात जगतीये आणि तिला तिच्यात बाहेर पडण्यासाठी तिच्यात अनेक गुण असून ती मारून ही आयुष्य जगतीये. तर आपण असा स्वतःचाच फक्त विचार नाही करू शकत. म्हणून मग माझं मग स्त्रियांविषयीचं जे लेखन होतं त्याचे अनुवाद करणं किंवा त्याविषयी लिहिणं हे सुरू. तुमचं सगळं शिक्षण इंग्रजीमधून झालंय. तुम्ही मराठी लेखनाकडे कसे वळलात? मराठी लेखन काय आहे की मराठी ही माझ्यात भाषा होतीच. कारण आम्ही घरात
मराठी बोलायचो. माझ्या वडिलांचा मित्रपरिवार सर्व मराठी साहित्यिक, पत्रकार, प्राध्यापक असेच होते. त्यांच्या चर्चा वगैरे सगळ्या मराठीत होत असत. तर ती माझी भाषा होती, पण ती त्याचं एक रूपांतर लेखी भाषेत व्हायला एक छोटासा इन्सिडंट झाला की मी काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं आणि एक मोठे कवी मुंबईत होते, निसिम इझिकल म्हणून, ते माझे परिचयाचे होते. आम्ही एकत्र काम केलं होतं. तर त्यांनी मला म्हटलं की अगं तू मराठीत का नाही लेखन करायला पाहिजे तू. तेव्हा असे एक डोक्यात कीड पडली की खरंच आपण का नाही करत. आणि मग एकाएकी मला 3-4 कथांचे विषय असे सुचले आणि मी जवळजवळ एकटा त्या 3 कथा लिहिल्या. एकटा. आणि मला कुठेही अडचण आली नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2 भाषा आहेत माझ्याकडे, त्या एकमेकांनी इतक्याच समृद्ध. तर त्याच्यावर तुमचं प्रभुत्व कोणत्या भाषेवर आहे म्हणाल? दोन्हीवर आहे, दोन्हीवर. पण काय, इंग्रजी जास्त बोलली जाते कारण पत्रकारिता इंग्लिशमध्ये केली मी वगैरे वगैरे. पण माझं जे आतलं लेखन आहे, माझ्या कादंबऱ्या किंवा हे सगळंच मराठीत आहे. नाटक मराठीत. आता लोक करत नाही, आलं मी काही नाही करू शकत, पण आहेत मराठीत. भावविश्व मराठीमध्ये उलगडतं. होय होय होय. बरं, मी आणखी पुढे येईन की तुम्ही जे आता पत्रकारितेचा तुम्ही विषय काढलात, तुम्ही जे विषय निवडलेत पत्रकारितेसाठी, स्त्रिया किंवा कल्चर किंवा कला, ह्यांना आपण सॉफ्ट बिट्स म्हणतो. सॉफ्ट बिट्सवर काम करताना तुम्ही कमालीचे कुतूहल तुम्हाला असायला हवं, तुम्ही चिकित्सक असायला हवं आणि मुख्य म्हणजे तुम्ही फार वाचलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं असायला हवं. तर याची कुठून तरी आवडच असावी लागते बालपणापासून. तर ती तुमच्यामध्ये कुठून आली किंवा ह्याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? वडिलांना. कारण मघाशी तुम्ही मला म्हणालात की बॅकग्राऊंडला पुस्तकं आहेत ती तुमचीच का, आणि म्हटलं 1/3. तर त्यातला बराचसा भाग वडिलांच्याच पुस्तकांचा आहे, जो अजून आहे माझ्याकडे. त्यात मी टाकलेली भर. तर आमच्याकडे असं एक उघडी शेल्फ्स असायची. माझ्यावर कधीच दबाव नव्हता, हे वाच, हे नको वाचूस. मला हाती लागेल ते पुस्तक वाचत मी वाढले. आणि आईवडिलांना दोघांनाही संगीत, नाटक ह्यांचाही नाद होता. तर मी साधारण 10-11 वर्षाची असताना वडिलांनी मला भीमसेन जोशींचं गाणं ऐकायला नेलं होतं. तेव्हा मला फक्त वाटलं असे हातवारे करतायत, किती मजा. पण ते बीज पडलं की नाही. आणि मग इतर जी नाटकं त्या काळात झाली, सगळी भाषांतरित बरीचशी होती, ती पण पुष्कळ पाहिली. आमच्या शेजारी जसे बालमोहन शाळेचा हॉल वगैरे अशी होत असत नाटकं. तर मी त्या वातावरणातच वाढले. बरं, मी कलेचाच मुद्दा धरून थोडं अजून पुढे येते. भारतामध्ये एक गट आहे ज्याला कलेविषयी आसक्ती आहे. तो घरातून बाहेर पडतो कला पाहण्यासाठी, चित्र पाहण्यासाठी. कला दालनात जातो, चित्र पाहतो, अगदी क्वचित प्रसंगी विकतही घेतो. पण एक मोठा समाज आहे, मोठा गट आहे ज्याला कला समजत नाही किंवा तो समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यावर कला संस्कारच झालेले नाहीत. मला वाटतं ही काही त्यांची चूक नाही. तर कला समीक्षक किंवा कला पत्रकार म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलंय किंवा ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायला वाटेल हा विषय? नाही, तसा तो माझा खरा प्रांत नाही. मी बसून लिहिणार, त्यातून जे लोकांना मिळेल ते मिळत आहे. लोक 1-2दा असे म्हणालेले आहेत लोक मला की तुमच्या स्तंभातून कलेविषयी बरंच समजतं आम्हाला. पण
मी कला संपादक असताना मी एक अख्खी मालिका सुरू केली होती. त्यात काहीतरी मला वाटतं 8, 9, 10 लेख होते. ते पूर्णतः चित्रकलेचा इतिहास. म्हणजे आज एकदम आपण म्हणतो की मॉडर्न आर्ट काहीतरीच ती चित्र उलटी लावलेली दिसतात किंवा आम्ही पण करू शकू अशा प्रकारचे जे रिमार्क्स असतात. तर ह्या प्रकारच्या कलेपर्यंत आपण कोणत्या पायऱ्या घेत घेत पोचलो. तर ह्या इतिहासातून आपल्याला एक वेगळं दर्शन मिळतं आजच्या कलेचं. आणि ते घेऊन तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अधिक उमगेल त्यातून काय आहे ते. तर माझ्या परीने तेवढं मी केलं. हरकत नाही. मला याच प्रश्नावरून तुमच्याकडेही यायचं आहे. तुम्ही मुळात कलाकार आहात आणि आपल्याला आपल्या संस्कृतीला कलेचा अभिजात वारसा, समृद्ध वारसा लाभलाय. पण आजच्या काळात आपण म्हणतो की या अभिजाततेपासून समाजाचं तुटलेपण जे आहे ते एक प्रकाशक म्हणून किंवा सक्रिय चळवळकर्ते म्हणून तुम्ही काय करू शकता आणि तुम्हाला काय करायला आवडेल? नाही, मी जे काही करायला पाहिजे ते मी करतोच आहे, केलंच रादर. त्याच्यातच खरा चित्रकला सोडून मी वेळ घालवला कला प्रसारासाठी. आणि त्याच्यातूनच हे सगळं उभं राहिलं आहे. आणखीन काही करण्यासारखं कमी आहे, म्हणजे तेवढं आहे माझ्याकडे नाही आहे खरं सांगायचं तर. पण जे म्हणून करायला पाहिजे उपक्रम गेल्या 25 वर्षात 30 वर्षात आम्ही केलेले आहेत सगळं. आणि प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद ठीक आहे. मुळात कसं आहे, आपल्याकडे शिक्षणामध्येच चित्रकला बाजूला काढून टाकल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत आई सांगते चित्र काढ, हा चौकोन म्हणजे घर, हा त्रिकोण म्हणजे. आणि नंतर तो एकदा मुलगा मुलगी चित्र काढायला लागली का मग पाठीत धपाटा घालते 5व्या वर्षी की चित्र काय काढतोस, अभ्यास करायचा नाही. हा आपल्याकडे संस्कृतीत बदल आहे. पण हा का होतोय असं तुम्हाला वाटतं? इतर विषयांबद्दल आपल्याकडे ही अनास्था आहे म्हणूनच आतापर्यंतची. आता मी असं ऐकतोय की नवीन शिक्षण प्रणालीमध्ये बदल झाला आहे आणि ती 12वी पर्यंत चित्रकला हा विषय कायम राहणार आहे. तसं जर झालं तर मग काही अडचण नाही आहे. बरं. आणि मला हे विचारायला आवडेल की तुम्ही आता अनास्था म्हणालात, पण मला तसं वाटत नाहीत. म्हणजे अगदी कलाकार सुद्धा आपल्या मुलांना दमून दामटून अभ्यास करायला बसवतात. मला वाटतं की त्याचं उपयोजन काय आहे, कलेचं उपयोजन काय आहे? कलेतून आर्थिक, आता अर्थात गायतोंड्यांसारखे खूप कमी लोक असतात ज्यांना खूप पैसे मिळतात फक्त चित्रांवरून. तर आणि हे पैसे चित्रांसाठी जे आहेत ते त्यांना नव्हते, त्यांना कधीच मिळाले नाहीत. त्यांना कधीच मिळाले नाहीत. हे सगळे जे त्यांना जे काही पैसे मिळाले आहेत ते लिलाव जे करतात त्यांना ते पैसे मिळतात त्यांच्या चित्रांना. त्यांना कलावंतांना 60 नंतरच जे काही रेकग्निशन मिळते, 60 नंतर. म्हणजे भारतात हीच अवस्था आहे. म्हणजे संगीताच्या बाबतीत आहे, जे साहित्याच्या बाबतीत आहे, जे चित्रकलेच्या सगळ्याच बाबतीत हे आहे सगळं. तुम्हाला नाही वाटत कितीतरी चित्रकार असे लहान वयातच मरून जातात, त्यांची चित्र त्यांनाच माहिती कळत नाहीत की आपण चित्रकार होऊ शकतो? नाही, मी म्हटलं ना की शिक्षणापासूनच हा सगळा मुद्दा झालेला आहे आणि आपल्याकडे अनास्था आहेच. ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हे काही होणार नाही याच्यामध्ये. एक सांगू, बोला. चित्रकारांना देखील अनास्था आहे. हो, कारण इंडिया फाउंडेशन फॉर दी आर्ट्स ही संस्था जी आहे तिथे मी ट्रस्टी होते जवळजवळ 10 वर्ष. तर तिथे आम्ही एक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता की एखादी शाळा आणि त्याच्या आजूबाजूला एखादा जर चित्रकार मोठा असेल तर त्यांनी आपल्या चित्रांचं रिप्रोडक्शन शाळेत समोर नोटीस बोर्ड्स असतात, जाता येतात चित्र दिसेल आणि दर 2 आठवड्यांनी चित्र बदलायचं दुसऱ्या एखाद्या चित्रकाराचं. एक्सपोजर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या संगीत कानावर जे पडतं ते तुम्हाला आवडू लागतं. तर तसं चित्र लावावीत. शाळांकडे गेलो, चित्रकारांकडे गेलो, दोन्ही बाजूनी हो कल्पना चांगलीच आहे पण खतम असं होतं. आता म्हणजे इतकं होतं की आम्ही जे आता अंक काढले इतक्या वर्षी जवळजवळ 14 अंक आम्ही काढले,
पण चित्रकारांनी ते वाचलेले किती असतील मला शंका आहे. हा बाकीचा जो काही पत्रकार, लेखक, नाटक, साहित्य, संगीत क्षेत्र या लोकांनी ते वाचले आणि त्यामुळे ते असं वर उचललं गेलं. पण चित्रकारांकडून आम्हाला नाही. चित्रकारांचा बहुतेक वेळा असं अनुभवणं आणि एका नजरेत पाहणं असतं मला वाटतं, म्हणून कदाचित नाही. शिक्षणाचाच हा गोंधळ आहे सगळा. कारण लिखित शब्दाचं महत्त्वच त्यांना समजून दिलेलं नाही आहे कोणी, ना शिक्षकांना, आणि शिक्षकांना नसल्यामुळं ते विद्यार्थ्यांपर्यंत उतरत नाही. म्हणजे भाषा हा भागच नाही आहे त्याच्यामध्ये, किंवा शब्दांचं महत्त्व सांगणं काहीही त्याच्यात नसल्यामुळं हा सगळा गोंधळ झाला आहे. आता कदाचित ते नवीन जेमध्ये डिनोवो लागू झाल्यामुळे कदाचित त्याच्यातून बदल होईल, पण एरवी कठीण आहे. आशा करायला हरकत नाही. बरं, तुमच्या दोघांसाठीही प्रश्न आहे की आता हा ग्रंथ अनुवादित झालाय आणि तो येतोय, येत्या नुकताच प्रकाशित होतोय. तुमचं अजून काही काम चालू आहे मॅम, तुम्ही सांगाल पहिले. मी माझ्या पुस्तकांविषयी लिहिते. मोठा ग्रंथ झालाय, पण मला स्वतःला आळा घालायचा नव्हता. इतके 60-70 वर्ष मी वाचते. फार महत्त्वाच्या पुस्तकांशी माझा संबंध आला आहे, त्यांचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे. तर आता वेळ आली त्यांना थँक्यू म्हणायची. तर त्या दृष्टीने मी त्या सर्वांना थँक्यू म्हणते. हे पुस्तकांचं झालं, पण तुम्ही अनेक भूमिका पार पाडल्या. तुम्ही लेखिकेची भूमिका पार पाडली आहे, तुम्ही संपादन केलं आहे, तुम्ही पत्रकारिता केली आहे, समीक्षा केली आहे, अनुवादसुद्धा केलेत. तर मागे वळून पाहताना, या प्रत्येक भूमिकेकडे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं? कुठली भूमिका तुमच्या आयुष्याने तुम्हाला काय दिलंय? बापरे बाप, आयुष्याने खूपच दिलंय. मला प्रथम इंग्लंडला वडिलांनी पाठवलं, तिथपासून आयुष्याकडून मी घेतच आहे. मित्रपरिवार आहे, हातात लेखणी धरून काही मी काम करू शकते. हे कोविडच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा मी करू शकले. ह्यापेक्षा नशीब कोणाचं असेल? नाही, मी फारच नशीबवान आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, दोघांची चर्चा करून छान वाटलं. आणि गायतोंड्यांबद्दलचे मुळात जाणून घ्यायचं होतं. मला वाटतं की ते पुस्तक वाचल्याशिवाय मला अजून कळायचं नाही, ते वाचायलाच हवा ग्रंथ. तुम्ही आलात, बोललात, छान वाटलं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.